बरं, आता हे कालच्या म्हणजे आता बऱ्यापैकी आपण त्याचं अनालिसिस केलं, तर मला थोडं राजकीय मुद्द्यांकडे यायचं आहे. राजकीय टीका बरीच होते. एक टप्प्याने जाऊया. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की हा पक्ष देऊन टाकण्याचं काम इलिगल पद्धतीने दिलेला निर्णय आहे आणि त्यांच्याच मुखपत्रातून आज असं म्हटलं की एक अंमली जामा त्याला दिला, की लिगलाइज करायचं काम, व्हॅलिडेट करायचं काम केलं जात आहे, की पक्षांतर रोखण्यासाठी हा कायदा आहे, पण पक्षांतर कसं करावं ह्याची गाईडलाईनच दिली जाते. बघा, मी निर्णय घेत असताना कोणाला वाईट वाटेल, कोणाला ह्याचा फायदा होईल, कोणाला चांगलं वाटेल याचा विचार करून जर मी निर्णय केला तर निर्णय करणं शक्य होणार नाही. कोणालाही खुश करण्यासाठी किंवा नाराज करण्यासाठी काय मी हा निर्णय घेतला नाहीये. हा निर्णय घेत असताना मी संविधानातल्या तरतुदी, विधानसभेचे नियम आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आणि आधारावरती हा निर्णय घेतलेला आहे. आणि ह्या निर्णयात सगळ्या कारणांचा सुस्पष्टपणे उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे हा रिझन्ड आणि जस्टिफाईड ऑर्डर आहे. उगीच क्रिटिसाइज किंवा आरोप करण्यापेक्षा या निर्णयात चुकलं काय हे तुम्ही दाखवा ना. केवळ आरोप करणं, तुम्ही यांना भेटलात, तुम्ही त्यांना भेटलात, या निर्णयातनं लोकशाहीची हत्या झाली, मोठे मोठे शब्द वापरून मैदानामधलं भाषण करणं सोपं असतं. परंतु एखादा दिलेला निर्णय कायदेशीररित्या कसा अवैध आहे हे दाखवणं अधिक महत्वाचं आहे आणि अपेक्षित आहे. जे आतापर्यंत जेवढे या निर्णयाचं खंडन करत आहेत ते कोणीच एस्टॅब्लिश करू शकले नाही. की राजकीय हेतूने प्रेरित असा हा निर्णय, राजकीय हेतूने प्रेरित कसा असू शकतो? मला सांगा, जो निर्णय घेतल्यात त्याची कायदेशीर कारणं दिलेली आहेत, मग कायदेशीरच निर्णय झाला ना. राजकीय हेतूने घेतला निर्णय कसा होऊ शकतो? आणखी एक त्यांचा आरोप आहे की मुळात हा निर्णय घ्यायचाच नव्हता. सुप्रीम कोर्टाने डिले जो होता इतके दिवस, त्यांचं म्हणणं आहे की या डिलेवरती टीका करताना विरोधकांचं म्हणणं आहे की जर सुप्रीम कोर्टाने इंटरव्ह्यू करून जर एक डेटेड अशी टाइमलाईन दिली नसती तर कदाचित हा निर्णय सुद्धा आला नसता. पण जो आलाय तोही त्यांच्यावरती त्यांचं ऑब्जेक्शन आहे. नाही, मला वाटतं आपण संपूर्ण प्रक्रिया बघितलेली आहे. प्रामाणिक प्रयत्न केला गेला आहे लवकरात लवकर निर्णय घ्यायचा. पहिली गोष्ट तर पहिले 11 महिने सुप्रीम कोर्टानेच सांगितलेले ह्याच्यात पुढे जाऊ नका. निर्णय दिल्यानंतर 5 महिन्यात आपण निर्णय दिलेला आहे. दिवसाचे 14-14, 16-16 तास आपण काम केलेलं आहे. अशीच ज्या गोष्टी आहेत त्या इतर फोरम्सकडे किती वेळ लागला आपल्याला माहिती आहे. त्यावरती मला काय भाष्य करायचं नाहीये. परंतु मी दिलेला निर्णय हा कालमर्यादेत दिलेला निर्णय आहे आणि एवढा वेळ लागणं स्वाभाविक होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.